विचारोनी निज मनसी क्षमा शोभाची करावी. बघा या ओळीचा एक शेवटचा तुकडा ध्यानात घ्या. क्षमा शोभाशी. अरे काय काय एक एक ओळी सांगायचं म्हणलं का. नाथबाबाचं रामायण म्हणजे नाथबाबाचे. नाथबाबा कुठं होते गंगेच्या कडीला आणि पहिले गंगेचे डोह भरलेले असायचे. त्याच्यात 12 बाजाचं सुम तळ येत नसायचा आणि त्याच्यात बुडी मारल्या आपल्यासारखा काय वाचायचा नाही. तसं नाथबाबाचं रामायण सांगायला पार तिथं बुडी घेतली का तरी अजून मी सांगतोय 78 पासून रामायणात आहे. मला अजून तळ आला नाही. मग ज्याला आला असेल ते आपलं आपलं तपासून बघा. नाथ बाबाच्या रामायणात लिहिलंय बाबा रागाला क्षमा कर. किती अवघड शब्द आहे. आधी राग आप लोक म्हणजे रागन भिकमा. अरे रागात माणूस काय शब्द जाईल. रागात काय होईल. माणसाचा रागात विध्वंस होऊ शकतो. माणूस जीवनातून संपवू शकतो. विश्वामित्रासारख्या तर रागाला खुटाव दिला, कामाला खुटाव दिला. हे काय साधी शत्रू आहेत का. देवाला जिंकता येणार. देवाला भक्ताला जावं लागलं. भक्ताला जिंकता येते. काम क्रोध कुणाला जिंकता येते. भक्ताला. भक्तानं देवाला सांगितलं हे देवा आम्ही तुझं नाव घेऊन राग शांत करतो. तो काय कर रागाला शांतीनं जिंक. तू सृष्टीचा आधी करता तुझे निबाळक विधाता आपली परिपूर्ण पूर्णता श्री रघुनाथ आठवी. आकळी आकळ. आकळ म्हणजे आपल्या बैलाचा कासरा वडून धर. बैल जाग्यावर थांबव. रागाला आकळ. रागाला आकळणं एवढं सोपं आहे का. रागाच्या भरात भल्या भल्यानी रागाच्या भरात काही बी केलं ना. आता तितकी मोठी यादी सांगायला तयार नाही. या लक्ष्मणानं सांगितलं बाबा विधाता कुणाचं पोरग आहे. जो सर्व जनता तयार करतो राजीन मामा ते कुणाचं पोरग आहे. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतो मडकी रे. अरे तिथे एक डालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती. ब्रह्मदेव तुझं पोरग आहे. ब्रह्मदेव साऱ्या जगाचं नशीब लिहित आहे कर्म लिहित आहे. ते तुझ्यापासून तयार झालंय आणि वशिष्ठ मुनी तुझे गुरु पण वशिष्ठाला ज्ञान देणारा तू आहेस. आणि मग तू जर अशी चोख केलीस तर या ऋषी मुनीनं कुणाकडे जायचं. रामा जरा धीर धर. आईच्या कोणी सुमित्रा वचन निज शोभते स्वयं प्राचून संत पोनिया श्री रघुनंदना दिदले अरिंगना सुमित्रा दिदले अरिंगनो. कशी तेशी कोणाला वयाच्या 55-60 वर्षाच्या वयामध्ये भावानं भावाला आलिंगन दिल्यावर त्याचं सुख आयशे. ते हे सुख कुठं आहे का. वैकुंठी तो आयशे. आमचे 25 वर्षाचे भाऊ झाले की हे त्याचं तोंड बघा ना ते त्याचं तोंड बघा ना. त्याला वाटतंय त्याचं वाटलं हो आणि ह्याला वाटतंय तेव्हा खड्या जावं. वय किती आहे. निघतानी 28 आहे ह्यांचं. वनात निघतानी 14 वर्ष झाले. 28 14 42. 42व्या वर्षी एकमेकाला आलिंगन दिलं. वरल्यानं भावानं बारक्याला मिठी धरलं म्हणणं शवास वागा माझा राग कमी करायला लावलास. तुझ्यासारखा महान साधू मला अजून कोणी भेटला नाही. आणि लक्ष्मणाला आलिंगन दिलं. लक्ष्मणाला देवाचं आणि संतांचं आलिंगन मिळणं त्याच्यासारखं भाग्य कोणतं नाही. आलिंगने संताची यान दिव्य झाली. आलिंगने सुख वाटे प्रेम चिदानंद घोटे. नाहीतर मग ज्ञानेश्वरीमध्ये होई बघा आलिंगनामध्ये विलय मोठे फरक आहे. आता मी नुसती म्हणतो तुम्ही त्याचा अभ्यास करीत बसा. का पती पुत्राते आलिंगी एकची ते तरुणांगी पुत्र भावाच्या अंगी नरी घे कामून. चला ताई ऐकोनी बंधूची विनंती संत सला श्री रघुपती प्राशोनिया क्रोधवरती सुख शांती दुष्टला. त्याला म्हणायचं बोल. त्याला म्हणायचं ज्ञान. माणसानं अशी बात करायची एक बात केली तर समोरच्याचं मन शांत व्हावा. ऐसी बात करना कोई न बोले झूठ और ऐसे जगह बैठना कोई न बोले झूठ. अशी बात कुठे केली लक्ष्मणी. कशी केली. साचा आणि मवाळ मिथिले आणि
रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची गोड बोलून सारा जग जिंकता येत आहे. विरोधात काडी सुद्धा इकडे तिकडे होत नाही. लक्ष्मण गोड पाय धरावे संताचे ते पाय धरले देवाची आईस्क्रीम झाली. आलिंगन दिलं म्हणला बरं झालं तुझ्यासारखा गुरु भेटला. बघा लक्ष्मणाला अरे तुझ्यासारखा बोध देणारा भेटला. माझा राग गेला. राग जाणं बाबा एवढं सोपी गोष्ट नाही. काही लोकांचा जन्म राग जात नाही. नाही लहानपणी लय आमच्या बापाला त्रास दिलेला म्हणते अजून म्हणते काय लोक म्हणते राज मग हा मग ते इसरतच नाही. काय म्हणजे आमच्या बापाला याच्या बापाला लय मारलं होतं मग का लावतो का त्याची कुपाटी. अरे इसरायचं असतं नाही ते किती दिवस घेऊन बसायचं. दुश्मनी मिटवायचे असतात. रामानं राग शांत केला. आपण कोणी झाडाचा पाला करायलाच पाहिजे आणि केला पण कधी करायला पाहिजे. शरण आलं की नाही जिथं लिंत आहे जिथे दया क्षमा शांती तिथे देवाजीची वस्ती. उगा एका बाजूनच राग शांत करायचा एका बाजूला तसंच काठी घेऊन पळायचं असं रिझल्ट नाही. अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. अन्याय सहन करायचा नाही पण कुणावर करायचा सुद्धा नाही. संत सोनी रघुपती दोघे बसले सुखस्थिती. पूर्ण झाली पौर्णिमा पूर्ण रात्री उदय प्राप्ती चंद्राची. पुढच्या अध्यायात लय मोठा घोटाळा आहे. दिवस मावळा रागाची शांती झाली. त्या दिवशी नेमकी पौर्णिमा होती. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन तैसे माझे मन. पौर्णिमे दिवशी चंद्र अमृत वर्षात असतो. द्रोणाचलावर कशात अमृत होतं. चंद्राचल तयासी म्हणती. कशामुळं चंद्र अमृत टाकीत असतो. मग पौर्णिमा होती. संध्याकाळ झाली. दोघं जण वनामध्ये तिथं तिसरं याला सांगायला कुणी नाही. लक्ष्मण मांडी घालून बसलं. राम बसल्या बसल्या लक्ष्मणाच्या मांडीवर झोपलं. कुठं झोपलं. आता पुढच्या थोडं सांगतो. आणि ते काय म्हणलं यो चंद्र खाऊन मला त्रास द्यायला लागला रे. एक अजून सांग का. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी काना वनमाळी भेटवा किमाये. विरह झाला का. विरह त्या विरहीने माऊलीच्या विरहीने वाचा तुम्ही. विरह झाला का माणसाला गोड अन्न तिखट लागतं. अन्न काय विषयाचा बळी पाडू. गोड परमार्थ लागे कडू. कडू विषयी तो गोडू जीवाशी झाला. अरे साप चावा नाही चावू द्या. साप चावायची गरज नाही. नुसतं हातावून जा झोपीत आणि पुन्हा काहीतरी वरकंड चावला का ढेपान लागलं. ढेपान त्याला लिंबाचा पाला द्या. कसा लागतोय ढेपानवाल्याला कसा लागतो गोड. रामाला तसं झालं. पौर्णिमेचा चंद्र ह्याला पोळा लागला आणि लक्ष्मणला उठलं बघू चंद्राकडे मला. पुढच्या अध्यात्म सांगायला लागलो. मग ते झोपले. रामाचा राग शांत झाला आणि अध्याबी आता आपला एक जनार्दना चरणात विता पूर्णपणा. श्रीराम सुखे सुखावून केले शयन तृष्णशे. गेले शयन प्रणशय. राम सुखावला. संताची संगत झाल्याशिवाय कोणाला सुख मिळत नाही. परपंच असोनी संसारी संन्यासी असू द्या संताची संगत लागते. कुणी असू द्या संताची संगती मनोमार्ग बस तिथंच सुख आहे. सुख एक ह्याची ठाई बहुपायी सा बस सुखरूप आईसा दुजा कोण. बस तुम्हाला नुसते परमानंट म्हणत राहतो. चांगला एक तास लांब येतो मी म्हणतात तू चलू दे कवर चालायची. आमच्या पोटात कावळ वाढायला लागले तर तू आपला एक 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 सी फूट लांब व्हायला लागला मारून राहायचं. जनार्दन माऊलीला शरणांगती नाथबाबांनी केली. रामाचा राग शांत झाला. राम समाधानी झाला. समाधान झाल्याशिवाय माणसाला झोप येते का. चिंता से घटे चतुराई
दुःख शे घटे शरीर. चिंतावाल्या माणसाला म्हणायचं झोप आहे, ते म्हणते झोपच आहे ना. चिंता गेली का भाग गेला, मग झोप येते. तसं रामाला चिंता गेली. नाथ बाबा म्हणले चिंता गेली का, मग अध्याय संपवून टाकतो म्हणे. गुरुला शरणागती पत्करली आणि अध्याय संपला. या ठिकाणी आजच्या अध्यायात आपल्या पंक्तीचे यजमान 2 मिनिटं सांगतो, तर उठू नका. आता लांबले थोडं. आपल्या